सध्या आम्ही ज्या एका कंपनीबरोबर काम करतो ते इंडस्ट्रियल वॉल मॅन्युफॅक्चर करतात. आता त्या केसमध्ये त्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे ही गोष्ट न जाणता जर का आम्ही त्यांच्या फॅक्टरीचा इंटरनल लेआउट केला तर त्यांना प्रचंड प्रमाणावरती प्रॉब्लेम येणार हे जेव्हा मी त्यांची फॅक्टरी आणि प्रोडक्शन प्रोसेस बघितली त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं. आणि या केसमध्ये वॉल मॅन्युफॅक्चर करताना मी त्यांची पूर्ण प्रोसेस बघितली. त्यांच्याकडे होतं काय की एक वॉल मॅन्युफॅक्चर करायचा असेल, असेंबल करायचा असेल तर त्याला साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात. आणि तोच वॉल टेस्ट करायचा असेल, न्यूमॅटिकली टेस्ट करायला लागतो, तर तो टेस्ट करायला जो वेळ लागतो तोही साधारण 10 ते 15 मिनिटं आहे. त्या लोकांकडे 14 लोकांची टीम या गोष्टीवरती काम करतात. आता ही 14 लोक मिळून जे वॉल बनवतात ते दिवसाला सगळे मिळून जास्तीत जास्त आज तागायत किती वॉल बनवले हे विचारलं तर त्यांचे मॅक्झिमम 40 ते 50 वॉल हे एका दिवसामध्ये 14 लोक मिळून बनवत असत. आता हे 14 लोक मिळून जे बनवायचे तेही वॉल पुन्हा अपूर्ण असायचे. एखाद्या वॉलमध्ये एखादी स्प्रिंगत राहिली, एखाद्यामध्ये एखादा वॉशर बसवायचा आहे, एखाद्याला वरचं हँडल बसवायचं आहे. या टाईपच्या गोष्टीमुळं त्या WIP लेवलला त्या तिथेच पडून राहायच्या. आणि तिथले जे फिटर्स होते त्यांच्याबरोबर मी जेव्हा बोलतो त्यावेळेला त्या लोकांनी हीच कंप्लेंट केली की सर आम्हाला तुम्ही सगळं मटेरियल एकत्र द्या, पूर्ण बिल ऑफ मटेरियल एकत्र द्या. ते जर का दिलं तर आम्ही यापेक्षा जास्त प्रोडक्शन काढू. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की जर का मी तुम्हाला 100% बिल ऑफ मटेरियल एकत्र दिलं तर तुम्ही 14 जण किती वॉल रोज देऊ शकाल. तर त्यांनी अंदाज बांधून सांगितलं की सर आम्ही आता 40 ते 50 करतो, आरामात आम्ही 70 ते 100 पर्यंत सुद्धा वॉल आम्ही तयार करू शकतो जर का आम्हाला पूर्ण मटेरियल मिळालं तर. आता ज्या वेळेला माझ्यापर्यंत ही माहिती आली होती आणि मला त्या कंपनीने अपॉइंट केलं होतं की तुम्ही आमचं इंडस्ट्रियल लेआउट बनवून द्या, त्यावेळेला ही गोष्ट तिथल्या कारखान्यातल्या फिटर लोकांना ठाऊकच नव्हती की असं काही आपल्या कारखान्यामध्ये होणार आहे. मी प्रथमतः त्या लोकांची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये त्या लोकांना सांगितलं की तुमचा मूळ प्रॉब्लेम जो आहे तो 100% बिल ऑफ मटेरियल दिला तर तुमच्या कंपनीमध्ये काय मिरॅकल होऊ शकतं. गंमत बघा, मी फक्त आकडेवारीमध्ये बोलत होतो त्यांच्याशी. आपण 15 मिनिटाचा सायकल टाइम पकडू एका वॉलची असेंब्ली होईल. याचाच अर्थ 60 मिनिटामध्ये 15 चोक 60 4 वॉल पूर्ण असेंबल होणार आणि त्याच्या पुढच्या 15 मिनिटामध्ये ते टेस्ट होणार, ते अलाइन होतात ऑटोमॅटिकली. याचाच अर्थ 7 तास जरी 8 तासातल्या शिफ्ट मधले 7 तास वर्किंग आवर्स पकडले तरी मला 28 ते 30 वॉल एकच माणूस देईल. आता हा एकच माणूस जर का मला 30 वॉल दिवसाचे देत असेल असेंबल करून तर 14 माणसं 14 त्रिक 42 420 वॉल फक्त एका दिवसामध्ये आणि 7 तासामध्ये तयार. याला पुन्हा 25 वर्किंग डे आणि महिन्याचं प्रोडक्शन काढा 8-8.5 हजार. त्यांना मी विचारलं की तुम्ही आज तागायत मॅक्झिमम किती वॉल बनवलेत आणि विकले. तर गेल्या 50 वर्षापासून ही कंपनी चालू आहे, त्यातल्या गेल्या 10 वर्षामध्ये ती जरा जास्त स्पीडीली ग्रो व्हायला लागली. तर मॅक्झिमम केलेल्या वॉलची क्वांटिटी होती 2200 पीसेस. त्यांची कपॅसिटी जी होती ती 4 टाइम्स कपॅसिटी वाढणार. यासाठी करणं काय गरजेचं होतं तर प्रत्येक फिटरला रोजच्या रोज त्याच्या कामाच्या जागी 100% बिल ऑफ मटेरियल मिळणं. आम्ही हा रूल तिथे सेट केला. त्यांच्याकडे काम सुरू होऊन 2-1 महिने झाले असतील. पहिला हा रूल सेट केला आणि आता या महिन्यापासून 100% बिल ऑफ मटेरियल द्यायला सुरुवात झाली. हार्डली 1 आठवडा. त्यांनी सांगितलं की याचा इम्पॅक्ट काय होतोय, अजून लेआउट बदलायचा आहे. या लेवलचे रिझल्ट हे तुम्हाला लीन मॅन्युफॅक्चरिंग देऊ शकतो. आता जेव्हा ही प्रोसेस मी बदलतो, त्या लोकांना डेमॉन्स्ट्रेट करतो, त्यांच्याकडून तो बदलाव करून घेतो, त्याच वेळेला मी त्यांच्या फॅक्टरीचा आतला लेआउट बनवायला हात लावतो. तोपर्यंत मी त्या गोष्टीला हातच लावलेला. आता हे लोक कन्व्हिन्स झाल्यानंतर त्यांना आणखीन काय अडचणी येतात त्या मी प्रत्यक्ष बघितल्या की एका वॉलचं वजन काही केसमध्ये 20 ते 25 किलो पर्यंत जातं. त्याच्या बॉडीज असतात, बॉनेट्स असतात, वेगवेगळे पार्ट्स असतात. हे ते एका पॅलेट ट्रक वरून टेबलच्या शेजारी घेऊन येतात. टेबल जमिनीपासून साधारणपणे 900 mm ते 1000 mm उंचीवरती आहे. आता 2 ते 3 माणसं मिळून हे एक वॉलचे जे बॉडी आणि बॉनेट्स आहेत हे त्या वर्किंग टेबलवरती देतात आणि तिथे असेंब्ली करतात. मी त्यांना फक्त एक सीझर ट्रॉली आणायला सांगितली. सीझर ट्रॉलीवरती तुम्हाला सीझर ट्रॉली बॉटम लेवलला असताना, फ्लोर लेवलला असताना त्याच्यावरती तुम्हाला बॉडीज ठेवता येते आणि सीझर ट्रॉली तुम्हाला उंच उंच करता येते. ते तुम्हाला 1000 mm पर्यंत नेऊन ठेवता येते आणि तिथून तुम्हाला ती बॉडी जी आहे ती फक्त सरकवून तुमच्या टेबलावरती घ्यायची. याच कंपनीमध्ये आम्ही दुसरी एक प्रोसेस ऍड करतोय, त्याला म्हणतात वॉटर स्पायडर. वॉटर स्पायडरचं काम असतं की स्टोअर्स मधून हव्या त्या मटेरियलचं 100% किट घेणं आणि ते प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसाच्या जागेवर पोस्ट करणं. आता एक माणूस जर का दिवसाला 30 वॉल बनवणार असेल तर त्याला
5-5च्या टप्प्यामध्ये किंवा 10-10च्या टप्प्यामध्ये सातत्याने पूर्ण बिल ऑफ मटेरियल देणं ही गरजेची गोष्ट आहे. ही जर का गोष्ट तोच फिटर करायला गेला, तो स्वतः जाऊन जर का कुठून घेऊन येत असेल मटेरियल आणि तेही इनकम्प्लीट असेल, तर तुम्हाला प्रोडक्शन मिळण्याची शक्यताच मुळामध्ये नाहीशी होत. आता हे 2-3 बदलाव जे केले, ज्याची आता वर्किंग सुरू झालं, त्याचे रिझल्ट त्यांना दिसायला लागले. आता त्या कंपनीच्या पूर्ण टीमची कन्व्हिक्शन आली की येस, आम्हाला या प्रकारचा लेआउट हवा आहे, आम्हाला अशा पद्धतीने काम करू. हेच वॉल त्यांना पेंटिंग करण्यासाठी जे हँडल करायला लागतात, तिथे आम्ही छोटासा आयबीम कन्व्हेअर बसवतो. आता या आयबीम कन्व्हेअर वरती जर का तुम्ही वॉल अडकवलात, तर तो ऑटोमॅटिक लेवलला पेंटिंगच्या लोकेशनला जातो. तिथं त्याचं क्लिनिंग होतं, पेंटिंग होतं आणि पुन्हा पॅकेजिंगच्या लेवलला तो त्याच कन्व्हेअरवरनं पुढे जातो. यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मटेरियल हँडलिंग, ज्याच्यासाठी लागणारी माणसं आणि त्या वाहतुकीची लागणारी व्यवस्था, त्याच्यासाठी लागणारी जागा जी जमिनीवरनं होत असेल, ती देखील वाचली. त्यामुळे हे सगळं प्रोडक्शनसाठी 30 ते 35% जागा त्यांची वाचवून एवढ्या लेवलचं प्रोडक्शन व्हायला. हे फरक जे आहेत, हे फरक जाणून घेणं, टीम बरोबर बोलणं आणि त्या पद्धतीने तुमच्या फॅक्टरीचा लेआउट करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि ऑप्टिस्पेसचा उद्दिष्टच मुळामध्ये ते आहे की लीन मॅन्युफॅक्चरिंग पद्धतीने तुमचा वर्किंग लेआउट बनवून देणं आणि त्याच्यावरती तुमची बिल्डिंग बांधणं.